फार दुर्दैवी घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली, फार दुर्दैवी, इतकी दुर्दैवी की याचा विचार सुद्धा कधी कोणी केला नसेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढून टाकण्याकरिता गावातील अनेक 500-550 माणसं एकत्रित येतात, पण त्या 500 माणसांवर मात करणारी वाघिणी आपल्या महाराष्ट्राला भेटली आहे. खऱ्या अर्थानं लेक कशी असावी तर त्या लेकरासारखी असावी. बरं, मुलगी कशी असावी? आज प्रत्येक मुली प्रत्येक ठिकाणी आहेत, आज मुली प्रत्येक ध्यासामध्ये प्रत्येक मुली काही ना काही करतायत, पण ऐका, त्या काही न काही करता त्या मुलीनं एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची वाघीण झालंच पाहिजे, तेव्हाच कुठेतरी ती या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित राहू शकते, नाही का? आणि खऱ्या अर्थानं फार मला वाटतं ती दुर्दैवी घटना आहेच, पण त्याच्यातून आज छत्रपती शिवाजी महाराजांना आनंद झाला असेल आणि वरून छत्रपती शिवाजी महाराज म्हणत असतील की त्या काळामध्ये लुगड्यातल्या स्त्रिया वाचवल्या म्हणून आज ड्रेस मधली मुलगी माझ्या कामाला आली. आज हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणत असतील. बरं, आबरूची चिंता केली नाही माईबाप, आबरूची सुद्धा चिंता केली नाही, पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कोणाला हात लावू दिला नाही, हे की नाही? फार सुंदर. आणि खऱ्या अर्थानं ही धर्माची गोष्ट आपण जपली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज कोणी एका जातीचे नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवं वादळ निर्माण केलं. ते भगवं वादळ कुठल्याच एका जातीचं नाहीये, तर ते छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या हिंदू समाजाचे आहेत, नाही का?